विनंती केली, पण बाळासाहेब भीमराव आंबेडकर साहेबांना ऐकलं नाही, त्याचे काय खरं आहे का? एवढं साधं नाही आहे ना, नाही तर मग त्यांना एवढा परिश्रम घेणं पडलं नसतं ना. लवकरच काहीतरी विचार केला असता, पण परंतु यांचा स्वभाव आणि बाकीच्या स्वभावामध्ये भरगा आंबेडकर घराण्यामध्ये हे लक्षात हे तिघही भाऊ जर आहेत ना, तर त्याच्यामधून भीमराव आंबेडकर यांच्यावर तुम्हाला विश्वास ठेवा लागेल. मी ठासून बोलते या बाबतीत स्वभावामध्ये माणसामध्ये फरक राहील. हे घेऊन तरी नसतात, पण बाळासाहेब तर असते ना तुमचं कोणाचं नाही तिचं भागवती आहे ना, म्हणजे आपण अनुभवलेले आहे. कारण आम्ही पुस्तक सुरू केलं होतं ते हटवले, कॅमेरावाला आला त्याला कोणाला लावलं. आम्ही ममतान रामटेके वगैरे त्या काळात 15 वर्ष होतो, आम्ही गेलो ते रणजित मेश्राम वगैरे सर्व होते, याचा भाग नाही असे. तर कसं आहे, मला हे म्हणायचं आहे की कुठं ना कुठं शांत होणं आवश्यक आहे. वयाची 70 बाळासाहेबांना ओळखली आहे. बाळासाहेबांनी भीमराव आंबेडकर यांचं ऐकावं अशी मॅकपूर करायची इच्छा आहे, म्हणून कल्पनेने बोलून राहिलं सर्व पहिले. तर त्या दृष्टिकोनातून जर आपण हा रिपब्लिकन पक्ष मजबूत करू शकलो, एक चांगले दिवस येतील. आता तुम्ही मजबूत करण्यासाठी काय करणार आपण, सारे प्रश्न आहेत इथे. आणि तर आता अलीकडे असं होऊन राहिलं की आता जय हिंद करणे जानणार क्या करण्याची उद्योग घटका इथून सुरुवात झालेली आहे. हे सोडावं. अरे आम्ही एकाची एक आहोत, एका रक्तपाताची आहो, एका विचाराची आहो, बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित आहो. आम्हाला हे घर मजबूत करायचं आहे. आणि मजबूत करण्यासाठी कोण लहान कोण मोठा, आता माझ्यासारखा माणूस किती वर्षापासून काम करतो हे म्हटल्यापेक्षा तुम्ही सांगतो ना का आमचे अनिरुद्ध सेवा हे कार्यकर्ते त्या काळात अनेक कार्यकर्ते बसलेले. जेव्हा मी मोर्चे काळात 1977 मध्ये तर 50 वर्षापासून कार्य नसल्यानंतरही आम्ही रिपब्लिकन कुठेही सोडणार नाही. मी अनेकदा पडलो निवडणुकीमध्ये. 1985 मध्ये कॉर्पोरेशन लढलो तर आपल्याच माणसाला ज्यांनी उभं केलं पार्टी होती तर त्यांनी ते फक्त दुसऱ्या माणसाला उभं करून पाडला. आपल्याच माणसं पाडलं. अरे तुम्ही केली भाग देता, तुम्ही करता आणि तुम्ही लावला पाडतात. ही जी परिस्थिती आहे. त्यानंतर मी 6 वर लढलो विधानसभेमध्ये, काही वेळेस पडलो. खासदारकी झालो 14 मध्ये, काही वेळेस पडलो. रिपब्लिकन नाव सोडून कोणी उभं राहत तयार नव्हतं. मी वरार 2014 मध्ये डंकेच्या चोटवर आणि फिरलो मी खासदारकीच्या निवडणुकीसाठी. मला किती मतं मिळणार तो प्रश्न होता. रिपब्लिकन पक्षाचा माणूस लढत का नाही, आणि यासाठी 2च गाड्या घेतल्या तर फिरलो, घरघर फिरलो. आणि आम्ही टिकून आहोत थोडं ठीक आहे सर, नाही तर बरबादीचे लक्षणं आहे आमच्या फ्लॅटाच्या सगळ्या भानगडीमध्ये. मला कधी कधी असं वाटते की टिकाव पकडेल की नाही माणूस. आणि आता सांगावं तर जोडताना एका माणसाला जोडताना तोच आपल्याला विचारते काय तुमचं. अरे पण कुठेतरी तुम्हाला रस्ता काढायला लागेल ना. तर आज भीमराव आंबेडकर साहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्या नेतृत्व कुठेतरी विश्वास ठेवावा लागेल, कुठेतरी विश्वास ठेवावा लागेल. ते बौद्ध महासभेचं काम करतात. आता बौद्ध महासभेची किती पत्र आहे हे सर्वांना माहिती आहे, इथे काय सांगायची काही आवश्यकता नाही. परंतु भीमराव आंबेडकर ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी चांगलं एक नेतृत्व. कारण मी गुजरातमध्ये आम्ही बऱ्याच सभेमध्ये राहतो. संकल्पभूमीला दरवेळेस 5 वर्षापासून येतात. मी समता सैनिक दलाचे 400-500 लोक दरवर्षी त्या ठिकाणी पर्यंत अभिवादन करण्यासाठी देतो. नेहमी भेटी होतात आमच्या ते स्टेजवर असतात नेहमी. आणि अशा परिस्थितीत देशामध्ये घेऊन राहिलेले आहे. देशामध्ये बौद्ध महासभेचं काम चांगलं चालू आहे. तर जे काही बारीक गट असतील त्यांनी यांच्याबरोबर यायला पाहिजे आणि यांनी त्यांना घेऊन चाललं पाहिजे. तू मोठा मी मोठा म्हणणारे जे असेल ना ते बौद्ध महासभावाले असो, समता सैनिक दलवाले असो, आपण सारे सारखे आहोत. समता सैनिक दलाच्या जेवढ्या शाखा असतील आणि रिपब्लिकनच्या ज्या आपण जोडलेल्या शाखा त्या साऱ्या एक संघ होणं काळाची गरज आहे. जर आम्ही जोडू नाही शकलो तर काहीच करणार नाही. ते गेलं राहतो. मग कोणी आता तर असं पाहून राहिलं, मी कधी कधी विचार करतो काँग्रेस की तिकीट कहा से मिली, कौन से वाट येथून सुरुवात झाली आहे ना. पण एवढा पैसा लावतो की रिपब्लिकन पार्टीत जिंकूनच नाही ना, तर पैसा लावा तर कशाला उभं व्हायचं असे विचार करणारे लोक आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला एक कॉन्क्रीट भूमिका घ्यावं लागेल आणि त्याचं नेतृत्व भीमरावजी आंबेडकर यांनी स्वीकारावं. व्यवस्थित करत जमेल ते. आता कुठं नाही, इथं काही नाही राहिलं, सर्व खाली झालेलं आहे. नेतानाची गोष्ट नाही आहे. तुमचं फार मोठं पडलं नागपूरकरांचा ह्या संदेश द्या देशात. आपल्या परिवारात सांगा, सर्वांना सांगा आणि आम्हा सर्वांना घेऊन चालण्यात आम्ही गेलो, संपलो आम्ही. आमचं काही आता टिकाव नाही राहिलेला आहे. ही परिस्थिती आहे. या साऱ्या समजून आपल्याला विचार घेणं आवश्यक आहे.
बांधवांनो जशी रिपब्लिकन आघाडी आपण ठरली होती अशाच पद्धतीने एखादी आपली रिपब्लिकन आघाडी मला कम्युनिस्ट पार्टी लोक आपल्या बरोबर येतात कॉर्पोरेशनची निवडणूक लढूया. अरे एक सीट वाटून घ्या, सर्व एकमेकांना मदत करा. रिझॉल्व आहे, दोन चार लोक जातील आपले कॉर्पोरेशन, त्या कॉर्पोरेशन मध्ये जाण्याचं काही हक नाही. आज तर अशी परिस्थिती आहे कॉर्पोरेशन मध्ये आपलं एकही नाहीये. हे कोणाकडे जायचं, कोणाला सांगायचं, सहाय्य बीजेपी आहे. अरे त्यांचे माणसं, आपली माणसं तिथे एवढं सांगतात बाबा ते बहुत अच्छा आहे. ते गुंडे म्हणले आता आपलीच माणसं, त्याला आपण उभं केला. लहानसे होते बाळपणीला मी राष्ट्रपती माझ्या वयानुसार मला माहित की अरे म्हटलं तुम्ही चुकता रे, कुठं ना कुठं बिघडून राहिलाय. तुम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये जीवन तुमच्या बापाचं गेलं, तुमचं गेलं, तुम्ही बीजेपी मध्ये कुठे चांगले म्हणतात गोष्ट करता. ज्या हेडगेवार आणि बाबासाहेबांचा विरोध केला, ज्या घटनेचा विरोध करणारी बीजेपी RSS आहे, त्याला तुम्ही खतपाणी देता. माझा त्या नेता वाहूनच गेला आता. त्यांच्या बरोबर पवार साहेब कर्मचारी काटे वगैरे सर्व होते. सेनापती आता कोणाला पती म्हणा, कोणाला काय म्हणावं, आम्ही तर पोरकेत झालो. आता ही जी परिस्थिती आहे कुठे ना कुठे बदलली पाहिजे. जे बीजेपी काँग्रेस बरोबर आहे त्याला सोडून 4 वर्ष लढता येईल का? येणाऱ्या दिवसात त्याच्यावर विचार करा. काही लोक बसा, निवडक लोक बसा, एका ग्रुपचं एक बसा, असं काही तर धोरण ठरवा लागेल ना. धोरण नाही काय असं आहे. त्या माध्यमातून रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चा म्हणून आपण कम्युनिस्टवाले होते त्या काळामध्ये. इथं मोहनदास नायडू वगैरे त्या काळात नेते आहेत कम्युनिस्ट पक्षाचे, ते आपल्या बरोबर होते. म्हणून आपण निवडतो. परिणय फुटे 8 दिवसापूर्वी सर असं पत्र दिलं त्यांना आधी. परिणय फुटे तो पण भाऊ आणि तो उद्योगकारामध्ये याला चांगला आहे, तिकडे पैशावाला आहे, निवडून आपल्याला येत नाही म्हणे. तिथे लोकांना 15 कोटी दिली आणि तो निवडून आला 24 वर्षात. निवडून आला त्याच्यानंतर कुठे गेला काही पता. तर ही सारी परिस्थिती आहे. मी जास्त बोलणार नाही. सर्वसंमत लोक आहे ठिकाणी निश्चितच याच्यावर एक संघ होऊन तोडगा काढावा. आपले भीमराव आंबेडकर साहेब एखाद्या दिवस आपल्याला मिटिंग बोलावतील, काही लोकांना घेऊन बसतील, मंथन करूया आणि त्याच्यामधून चांगला मार्ग निघाला अशी मी आशा बाळगतो. याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.